पनवेल महानगरपालिका क्षेत्रांतर्गत आज आपण खारघर येथे आणि कळंबोली येथील नालेसफाईचा शुभारंभ केलेला आहे। परंतु जसं आपण प्रभाग 17 जो सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनेदर साहेब यांच्या ऑर्डरनं स्वच्छता मोहीम सुरू केली, त्याचा इफेक्ट जाणवल्यानंतर या सगळ्या मोहिमा एकत्र करण्याची संकल्पना आम्ही उचलून धरली आणि त्याद्वारे आम्ही एकाच ठिकाणी नाले सफाई आणि स्वच्छता मोहीम ही राबवत आहोत। त्यामुळे नागरिकांमध्ये अतिशय समाधानाचं असं वातावरण आहे। एकाच ठिकाणचा परिसर हा नाल्याद्वारे नाले पण स्वच्छ होत आहेत आणि त्याच वेळेला परिसरांची पण स्वच्छता होते। त्यामुळे अतिशय चांगला इफेक्ट आपल्याला या पुढील काळामध्ये बघायला मिळेल। हो, कळंबोलीची नैसर्गिक भौगोलिक रचना बघता कळंबोली शहर हे समुद्र सपाटीपासून खाली असल्यामुळे नेहमीच इथे पूर परिस्थिती निर्माण होते। परंतु होल्डिंग पॉइंटचं आम्ही टेंडर आत्ताच निविदा प्रक्रिया राबवलेली आहे। ही निविदा प्रक्रिया उघड झालेली आहे आणि आता नवीन तो जो गाळ काढण्याचं टेंडर आहे हे लवकरच नवीन ठेकेदाराला देण्यात येणार। जो होल्डिंग पॉइंट आहे हा आपल्याला पुढील काळामध्ये, यावर्षी कदाचित आपल्याला तो इफेक्ट जाणवणार नाही, पण पुढील वर्षी मात्र याचा इफेक्ट आपल्याला नक्कीच जाणवेल। निविदा प्रक्रिया राबवलेली आहे। मला वाटतं स्थायी समितीमध्ये तो विषय अजून मंजूर झालेला नाही, मंजुरीला येईल आणि त्याच्यानंतर नवीन ठेकेदाराला जेव्हा कार्यादेश देण्यात येईल तेव्हा म्हणून म्हटलं की पुढल्या वर्षी आपल्याला त्याचा इफेक्ट नक्कीच बघायला मिळेल। हा, म्हणजे पूर परिस्थिती जी नेहमी निर्माण होते ती कमी व्हायला मिळेल। पण यंदा आम्हाला इफेक्टिव्ह अशा नाले सफाईमध्ये सुद्धा आम्ही पूर परिस्थिती कमी करण्याचा निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहोत। आम्ही सर्व लोकप्रतिनिधी या इथे हजर आहेत आणि सर्व नगरसेवक कळंबोलीचे या नाले सफाईच्या बाबतीत मी प्रशासनाला, ठेकेदारांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की सर्व नगरसेवक, स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन त्यांना कुठे नाले सफाई होते याची माहिती देऊन त्यांच्या सूचना, नागरिकांच्या सूचना या बाबतीतल्या घ्याव्यात आणि त्याप्रमाणे काम करावं। आपणच काम करावं, आपल्याच ह्याच्याप्रमाणे असं करू नये असं मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे।